श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर फ्रेंड्स, आज आहे गुरुपुष्पामृत योग. गुरुपुष्पामृत योग म्हणजे काय? गुरुवारच्या दिवशी पुष्प नक्षत्र या दोघांचे योग येणे यालाच गुरुपुष्पामृत योग असे म्हटले जाते. तर आजच्या दिवशी आपल्याला श्री महालक्ष्मी मातेची खास करून पूजा करायची असते. श्रीहरी भगवान विष्णूंची पूजा करायची असते. माता पार्वतीची देखील पूजा करायची असते. तर अशा प्रकारे आज श्री महालक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मी इथे मखाण्याची खीर बनवलेली आहे गुरुपुष्पामृतच्या योगनिमित्त. तर फ्रेंड्स, आज मी काही विशेष पूजा अशी केलेली आहे आणि स्पेशल अशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मखाण्याची खीर देखील केलेली आहे. तर ही खीर मी कशी बनवली आहे आणि माझी पूजा मांडणी वगैरे कशी केली आहे, तर याचा व्हिडिओ आपण पुढे बघूया. तर फ्रेंड्स, चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे गुरुपुष्पामृत योग. जे पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते, जेव्हा या दोन्हीचा योग मिळून येतो तेव्हा गुरुपुष्पामृत योग असे संबोधले जाते. तर आजच्या दिवशी आपल्याला काही विशेष अशी पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला किंवा अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी. त्यामुळे मी सकाळी आज लवकर उठून किचन ओटा साफ करून अशी अन्नपूर्णा मातेची पूजा केली आहे आणि दारात देखील सुंदरशी सुबक अशी रांगोळी काढलेली आहे. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर मी इथे खीर बनवण्यासाठी तयारी केलेली आहे. तर इथे एका कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मखाणे घातलेले आहेत आणि हे सर्व मी छानपैकी असं परतून घेणार आहे. तर फ्रेंड्स, आज आहे गुरुपुष्पामृत योग. गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे मी अशी लक्ष्मी मातेची, अन्नपूर्णा मातेची व भगवान श्री हरी विष्णूची पूजा करणार आहे. त्याकरता लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मी इथे मखाण्याची खीर बनवण्याचा बेत केलेला आहे. तर एकीकडे जे दूध मी तापण्याकरता ठेवलं होतं, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅटवालं. तर त्या दुधामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. पिस्ता घातला आहे, बदाम घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता. त्यानंतर केसरच्या 4-5 दाणे देखील घातलेले आहेत. अशा प्रकारे मी केसर घालून दूध हे छानपैकी उकळून घेणार आहे. दूध हे उकळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे, कारण की दूध हे आपण अर्धा लिटर दूध घेतलं आहे, तर त्याचं आपल्याला पाव लिटर इतकं दूध करायचं आहे. दूध जेवढं घट्ट होईल तेवढी तुमच्या खिरीची चव छान प्रकारे वाढत जाईल. तर अशा प्रकारे दूध उकळल्यानंतर इथे आपल्याला खीर आपली गोड करण्याकरता इथे मी साखर वापरलेली नाही आहे, तर इथे मी मिल्कमेडचं जे मिल्क असतं ते मी वापरलेलं आहे. जर तुम्हाला हे घालायचं नसेल तर तुम्ही साखर आणि विलायची घालू शकता. पण मिल्कमेडने काय होतं फ्रेंड्स, एकदम वेगळी छान अशी चव आणि टेस्ट आपल्या खिरीला येते. त्यामुळे मिल्कमेड घालून मी इथे खीर बनवलेली आहे. तर अशा प्रकारे छानपैकी हे दूध आपल्याला 10 ते 15 मिनटं मस्त उकळून द्यायचं आहे. आणि त्यानंतर जे मखाणे मी तुपामध्ये फ्राय केले होते ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे वाटलेले मखाणे ही मी खिरीमध्ये घातलेले आहे शिजण्याकरता आणि त्याला व्यवस्थित आपल्याला 5 ते 10 मिनटं असं शिजून द्यायचं आहे. तर इथे मखाणे घातल्यानंतर तुम्ही बघत असाल आपली खीर ही छानपैकी उकळलेली आहे आणि आपल्या खिरीला रंग देखील छानपैकी आलेला आहे. त्याच्यामध्ये जे केसरचे दाणे घातले होते त्या केसरच्या दाण्याने अजूनच त्याला रंग खुलून आलेला आहे आपल्या खिरीला. तर इथे आपली खीर व्यवस्थित अशी बनून तयार आहे. जी बाजूला साय आलेली आहे तर त्यावरूनच आपल्याला कळून येते की आपली खीर इथे बनून तयार आहे. तर इथे तुम्ही बघत असाल आपली खीर ही छानपैकी शिजून तयार आहे आणि आता मी एका बोलमध्ये खीर काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे बनवलेली आहे इथे मी मखाण्याची खीर. तर ती आता एका सर्विंग बोलमध्ये मी काढून घेत आहे. तर फ्रेंड्स, मखाण्याची खीर ही बनवण्याकरता एकदम साधी आणि सोपी आहे आणि ही खीर महालक्ष्मी मातेलाही अत्यंत प्रिय आहे. तर अशा प्रकारे महालक्ष्मी मातेला आवडत असलेली मखाण्याची खीर इथे माझी बनून तयार आहे आणि हा नैवेद्य, हा प्रसाद मी श्री महालक्ष्मी मातेला आता पूजा केल्यानंतर
दाखवणार आहे। तर अशा प्रकारे खीर बनवून झाल्यानंतर एकीकडे मी माझ्या पूजेची देखील तयारी केलेली आहे। तर आज गुरुपुष्पामृत योगानिमित्त आपण जी काही पूजा करू त्याचे फळ आपल्याला मिळतेच मिळते, कारण की हे नक्षत्र खूप प्रभावी नक्षत्र आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची देखील पूजा करायची आहे। तर इथे मी माझ्या गुरूंची पूजा केलेली आहे, सकाळीच त्यांची पूजा देवपूजा वगैरे केलेली आहे आणि आता श्री महालक्ष्मी मातेची, अन्नपूर्णा मातेची व भगवान श्री हरी विष्णूची पूजा केलेली आहे। आणि श्री महालक्ष्मी मातेला गोकर्णाचं फूल म्हणजे आपण त्याला अपराजिताचं फूल देखील म्हणतो, ते फूल मी इथे अर्पण केलेलं आहे लक्ष्मी मातेला। तर इथे तुम्ही लक्ष्मी मातेला कमळाचं फूल देखील वाहू शकता अथवा गुलाबाचं फूल देखील तुम्ही अर्पण करू शकता। तर तुम्हाला जे अवेलेबल होईल ते फूल तुम्ही इथे लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता। तर इथे मला फूल मिळालेलं नाही आहे, त्यामुळे मी लक्ष्मी मातेला गुलाबाचं जे अत्तर भेटतं ते अत्तर आणलेलं आहे आणि ते अत्तर मी असे सर्व मूर्तींना लावून घेतलेलं आहे। हे अत्तर स्पेशली मी देवांकरता आणलेलं आहे, कुठल्याही तुम्हाला पूजेच्या दुकानात सहज उपलब्ध होऊन जाईल। हे मी रोज फ्लेवरचं आणलेलं आहे। तर अशा प्रकारे देवांना अत्तर लावून, मखाण्याची खिरीचा प्रसाद दाखवून, हळदी कुंकू लावून, त्यांना धूप दिवा अगरबत्ती लावून देवाची पूजा केलेली आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेला नमस्कार करून मी श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा देखील केलेली आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आजच्या गुरुपुष्पामृत योगानिमित्त मी अशी काही पूजा केलेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझ्या पूजेचा, गुरुपुष्पामृत योगानिमित्त केलेल्या पूजेचा व्हिडिओ व मखाण्याच्या खिरीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल व तुम्ही व्हिडिओ तो फ्रीमध्ये बघू शकता। तर अशा प्रकारे गुरुपुष्पामृत योगानिमित्त मी जी सेवा केलेली आहे श्री महालक्ष्मी मातेची व अन्नपूर्णा मातेची, भगवान श्री हरी विष्णूची व माझ्या गुरूंची म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा केलेली आहे। याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तर फ्रेंड्स, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ व गुरुपुष्पामृत योगानिमित्त सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। टाटा, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे।